तर आम्हाला कोंबडा गावत नव्हता, तर हे कोंबडा शेड इकडं आहे. चला आज चला, नाही होईल काम तुमचं. तुमची जागा इकडं जाळीच्या आत आहे. भाज्या खाद्य घालून झालंय, सगळ्यासनी रायबाला बाहेर काढलाय आणि बाजाराला बाहेर काढलाय. चल मोठं हा भैया गेट उघड रे भैया, गेट गेट. ओके, भैयाची आजपासून आली ती, आता आजपासून लागली चोराला. भैया गेला इकडं खाली गावात काढायला. इकडं तेव्हा मला मी तिकडं काढतो गावात. मी म्हटलं इकडं चालू करतो. आता हे एवढे ठाम राहिले, एवढे काढतो. आणि आपल्या फॅमिलीला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. ती आता शेडत गेलो मी शेअर करतो तुमच्याबरोबर. काय आनंदाची बातमी आहे ती, त्याला आधी घेतो गावात काढून भरा. आणि गावात काढून आम्ही इथं काढणार आहे पलीकडे, म्हणजे इथं रस्ता आहे, इथनं पलीकडे नेणार, तिथं ट्रॅक्टर आणणार आहे. म्हणजे 2-3 दिवसाची वैरण काढतो, म्हणजे बाकीचं आपले दुसऱ्या कामात मी हातभार लागेल. यात ठिबक करायचं आहे आम्हाला. आता इथंपर्यंत झाले भांगलून, इथंपर्यंत. आणि राहिले एवढे हे सगळं भांगलून झालं की आता आम्ही ठिबक करणार आहे. तर काम लय दे. आणि आज इतकं तावतंय, भयानक तावतंय, भयानक. आज पाऊस 100% येणार. हे नुसतं एक ठाम तोडले नुसतं, तर घाम फुटायला आलाय. चला घेतो बरा तोडून. तर मी एवढं तोडलं आहे, लय अडचण होती, सगळ्या मुळ्या सुटलेल्या गवताला. आणि आता बाहेर शेटकडे निघाले, बाहेर शेट इकडे तोडायला लागली. बघा आता एक स्कीम गावली आम्हाला. स्कीम अशी आहे, 2 कार्यकर्ते खाली आली ते त्यानं काढायला बाहेर. आणि ती आम्हाला बघितलं की 100% पळून जाणार, कारण त्यांनी वळगणार 100% की आता ही वैरण बाहेर काढायला लावणार. त्याच्या आधी बाहेरला तो बाद झाली आत्ताची पुरती. आत्ताच मी आता 2-3 दिवसाची निघाले वैरणी. आता हे राहिले तर एक 2-3 दिवसात काढतो ना, वाळून जाईल. ए बाहेर शेट, स्कीम आहे चल लवकर. पंकज आणि राकेश आलाय खाली, तिथं बाहेर काढते तीच की. चल ट्रॅक्टरमध्ये बसून आले त्याच ना, आपल्याला बघितलं वारं नव. राकेश काय म्हणलं माहिती आहे का, हे पंडित पंप पाडकू चल. लोला का तिथं अडचण ना आयुष्यपोत. एका ठोंबात का नाही तुझं सांगतो, 1 2 3 4 तुझं 5 ढेग असतील. एवढं ठोंब होतं तिथं मोठं, सगळ्या उसात पसरलेलं. बाजार वाळलं वैरण. चल बाबा, भावडी आली तर भावडी आपली. भाव आहेत, भावानो का गेली काढते. चल लवकर, मला माहिती आहे प्लॅन काय होणार. परत आयुष्यपोत म्हणणार बर. हे राकेशला भारी बोलणार. राकेश हा ऑपर स्वीकार आहे की हे भीतनं बाहेर का तण काय लगेच होईल बाहेर. त्याला काय मला माहिती आहे का, आम्ही दोघं तुम्ही दोघं चौघांतून बाहेर काढ. किती आहे हे, फक्त एवढं काम करायला लागेल. आता लगेच आणायची खरं म्हणा वैरण. एकदम पिलं तर बरं का. नाहीतर यांचं पण ठरलं असेल, आपल्याला जर वैरण काढायला लावली तर त्याचं गोळा करायला लावायचं. नाही केलं पाहिजे मायलेज. पण काहीतरी आपण स्कीम दिली राकेशला माहिती आहे का, तुला करावं लागतो, हे करायला लागेल. हा नाही करते ना, कुठं तोडलं गावात. चला बघा आता राकेश शेट काय म्हणते आता. स्कीम ह्यासनी सांगतो मी, तिथं गेल्यावर शेअर करतो स्कीम त्यांच्याबरोबर. काय स्कीम आहे आता काय म्हणा सांगतो की राकेश, ह्यात भुईमुग आहे का, ह्यात भुईमुग आहे का, तर मी काढतोय का नाही. कारण गाव साहेबांना बहुतेक काय साहेबांना सांगितलेलं दिसते. राकेश एवढं काढ केला का, लय सांधवा लागणार लय भयानक. सगळ्यांचीच बॉम्ब झाली आपली नो. राकेशने केली हा ना. राकेशचा पट्टा
अहो काहीतरी चर्चा चालू आहे त्यांची. तर केश तण कुठं टाकणार आहे ते नव ते भुईमुगातलं नको नको डेपुडी म्हटलं उसाकडे नका टाकू. हे स्कीम आहे. आता तण तर बाहेर काढायला लागणार. ते काय होते उसाकडे डेपुडीने मला सकाळी सांगितलं उसाकडे नको बांधवा. आता गावात तोडताना वायच घाण नाही तर मला काय करा तर स्कीम परवडेबल स्कीम आहे. ट्रॅक्टर घेतो तिथला रस्ते असं झोळी घ्यायची झोळीत भरायचं झोळी घेऊया घे आम्ही पण मदत करतो. हा साडी रे टन भरू लागणार आहे. कशाला टाकताय ही काय इथले तर कारण कसं जास्त तर नाही होणार नाही. वैरण नाही वैरण तोडून आलो. चला ट्रॅक्टर मध्ये वैरण भरूया. वैरण मी कुट्टा करतो. नाही काय करणार आपल्याला गंठवणार आहे. अरे कुट्टा मी करतो बाई आहे की कुट्टा करायला लागतो. गंठवणार आहे आपल्याला काय गांडवा द्यायचं नाही. अरे मी कुट्टा करतो तोवर बाई भाई सीट तोवर तुला सोडा. अरे इथं वैरण आहे 7-8 डम्पिंग भरू इथं पलटी मार बाई माझं मी रचतो परत तुम्ही आता बघ आता दोघं जण वायच तर नाही. आता बघत आलो मी तर वायच नाही दोघा दिवस जाईल तुमचा दिवस आम्हाला माहित आहे. मग आम्ही असलो दिवस ना शब्दात बदल हा शब्दात बदल येत नाही. बात बदल नाही ही काय ऐकलं हे जाऊ का ती तेवढं मी लगेच आलो ट्रॅक्टर चावी इथंच आहे बघ. आम्हाला टायमाला महत्व आहे. इथं आमच्या ह्याच्यात आलायसा तसं चालत नाही आम्हाला. 10:30 वाजले त्या किती वेळ पण येणार कुठं ट्रॅक्टर आहे इथं घेतो तर येऊ जाऊ का काढत किती इकडे आता लागल पायाला मस्ती करते लागून लागले का नाही पाय पडला पाय वाढला अजून आहे तसंच आहे अजून नाही गेलेलं असा मारला उभा काय असं मारला त्याच्यावर पाय मैदानाला गेलो मैदानात नियोजन मैदानाचं नियोजन करा. ती नव्ह खरंच करूया. एक खुशखबर सांगायची. खुशखबर एक आहे पिकअप घेतली पिकअप चांगली आहे का तर पिठी सगळं एक खुशखबर आहे. आयला कंटाळा आलाय. तर खुशखबर अशी आहे की दाजींच्या आपल्या दाजींचं घेतले नाही दाजींच्या आशीर्वादानं दाजींच्या कृपेने दाजींची कृपाने येणार आहे आम्ही पिकअप लिहा ना का चालतंय. विषय सांगतो फॅमिलीला आपल्या काय विषय आहे नक्की. तर विषय असा आहे की काल माझी कामं झाली सगळी उरकून आणि मी आपल्या घरात बसलेलो. मग 1-2च्या दरम्यान दाजींचा फोन येऊन गेलेला 2-3 मला काय माहीत नाही. परत फोन लावला दाजीचं म्हटलं काय दाजी म्हटलं ते गाडी आपल्या बजेटमध्ये आहे गाडी गिरायक आहे लवकरात लवकर या. किती मॉडेल 15,000 मग म्हटली लवकरात लवकर या. तर विषय काय करायचा आहे म्हटलं आईला मी म्हटलं पैसे जुळणी नाही. दाजी म्हटलं तुला काय करायचं तू ये गाडी जाईल. मग गेलो मी बापूराव अमोल तिघजण गेलो बघाय गेलेलो. बापूराव तू काल तर नाशिकमध्ये असा विषय झाला गेलो बघाय. मग दाजीनी चालवली मी पण होतो गाडीत चालवली. दाजीनी मागितली अमुक रकमाला स्टार्ट केला का दाजीने अनुभव आहे ना त्यातला जास्त. मग त्यात कमी जास्त जरा झालं तर बाबा म्हणजे आज बोलवले टीटी फॉर्म ते घेऊन आता गाडी लावली दाजींच्या इथं. मग आता दाजीने टीटी फॉर्म वगैरे घेऊन बोलवले. मग आता पैसे जुळणी करायला लागली. पैसे जुळणी करायची आता वाही टू शिराळा जायचं पण ही सगळं झाल्यावर जायचं ही झाली होच की र. मग कशाला मी गडबड करायला नाही. मग चला ही त्यासाठी जोर काय लावली चॅनलवर सांगितलं की माघारी बहिणी आल्या का नाही आमच्याकडे काम करून घ्यायची ती आमच्या काम ही नाही तेवढं नाही अजून थोडं काम आहे. ती बाटली तेवढं गोळा करून ठेवली त्या नुसत्या भरायच्या आणायचे किती आहे 5-6 वजे आहेत 5-6 वजे आहेत भाई नुसतं बाटीची. अरे वाळून जायला लागली. आम्हाला भुईमुगाचं औषध मारायचं. अरे होय मग आता उलट याच्या फायद्याचं बघितलं तरी अवघड भैया फायद्याच बघतोय. ह्याला कवर घावतोय का नाही. अरे मिट्टी काढते घ्या बाहेर तो एवढ्यात नुसत्या त्या ह्याच्या इकडं हे सगळं मात काढले. बर काढतील का हे काढतो तर तुमचं सगळं डावरा सगळं आणि त्याने पिळलंय टाकली त्याला भोर काढ नाही त्याला आत घेत असू दे आत नको असू जरा. तर चला तण बाहेर काढू लागतो जरा आणि परत वैरण आणायला जातो. दाजींचा फोन आलेला कधी तीच म्हणून तिकडे शिराळा गेलं पाहिजे. तर आता गाडी येईपर्यंत जरा
थोडंफार काम आहे ते. गाडी एकदा आली की साहेबांचं ह्या फेर चालू, परत आपल्या बाजीचं ब्रह्माचं बाबऱ्याचं मैदान चालू. म्हणजे आपलं बऱ्यापैकी 60-70% आता खर्च वाचणार आपला गाडी आल्यामुळं. त्यामुळे काही विषयच नाही. बाकीचे आणि नुसतं बैलासाठी पण बाकीची कामाला आणि गाडी उपयोगाला येणार आहे. चला रायबाशीड कसं इकडे बघते तर बघा. आम्ही इकडं आहे, आमच्याकडे ध्यान बाबा बरं म्हणणार मला आधी घेताय का नाही घ्यायला. नाही, ऊन लागू दे जरा, त्यात पाणी पिणार ना त्याच्यावर. तर पाणी पिणार की असं दिसतं रायबाशीट विषय हार्ड. तर रायबाशीट आता आपली गाडी आली की रायबाच फेर चालू. आणि इकडं ह्यो भादरा भादरा हो ह्यो भादरा कसा आहे भादरा पण कवरा मावर पण गावरा लागला तर कसं बघतोय की. आणि ह्यो इकडे आता रायबाची गंमत पाहिजे. रायबा रायबा नाही रायबा शेठ ओ रायबा शेठ. आता कसं शेड बांधल्या बघताय वे एक पांड्या भर की भर चल रायबा शेठ. तर आता एक दुसरं काम वाढलंय. आता पाणी लावले लागणीला, कारण 4-5 दिवस झालं पाऊस नाही आणि एक मोटर बंद आहे. म्हणजे पुढे गेले मोटर खाली चालू करायला, एक मोटर बंद आहे म्हणून बघा येत आहे. आणि तण गोळा करायचा चालू आहे. खाली आलो आहे, इथं गावात काढले आपण, हे गावात भरायचं आहे. ट्रॅक्टर इथं आला आहे आणि इतकं तावायला लागले की पास. आता इथं मला हे काम लावले बघा. इथं काय झालं विषय, पाठ इथंपर्यंत आला आहे, असं इथून पाणी येणार आणि इथंपर्यंत पाठ केलेलं नाही, म्हणजे चढ आहे. आता हे मला करायचं आहे. हे टिकाव दिले हातात. तर इथं करत होतो मी, मला खरंच अर्थ अरे करायचं आहे. येतो उकरून बरा 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 बरा. आयु आवरा 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 झालंय. इथं दार करा, तिथं इथं दार करा. सगळं घ्यायचं माळाचं खात्री राकेश. अरे वैरण घे, ट्रॅक्टर बिक्टर आला मी लावू कोणाचा.
ठरविलं गाडी ॲडव्हान्स दिला 30,000 दिला. कोणी दाजी ना तू हा कितीचं मॉडेल एकच माल रिपासिंग आलं की 3 वर्ष 3 कुठे 15 आणि 25 अजून 5 वर्ष काय मग हां मग आधी ना काय नव्हता आला होय चेक देऊया का अजून फोन केला पण काय नाही तुम्ही पैसेच मागितले कुणी ते मला का मला गरज आहे म्हणून ते दिलं. चेक दिल्यावर चालतं वाटतं की ते काय तू विचार मला काय बोललं तर चिक्क्याची इतकी गंमत चालली आहे मस्ती नुसती मस्ती करतोय चिक्क्या पाणी लावलंय पाट पाणी आणि सगळ्या ह्याच्यात रोंदावतोय हे बघा की. अय, चिक्क्या चिक्क्या चला आता घरला आणि आज काम पण लय लागले आता बघ शिराळा निघालोय कोण जोडीदार गावते का बघायचं आणि शिराळा जायचं. तर विषय दुसरा एक महत्त्वाचा विषय सांगायला राहिला तर अमित भाऊंचा फोन आलेला. अमित भाऊ म्हणले बाबऱ्या एका महिन्यासाठी घेऊन जावा कारण की अमित भाऊचं पडलं शेड मग त्याच्याने बांधायला जागा नाही मग बाबऱ्या पण घेऊन यायचं आपल्याला. मग आता त्याने सांगितलं आता अशी तशी आपण पिकअप घेतली मग आता मूर्त बघतो पिकअप आणतो पिकअपची सुरुवातच आपण बाबऱ्या बसणं करे. नाही 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 आणि सांगायला राहिलं महत्त्वाचं मी चित्तळे डेअरी तिथं फोन लावलेला भिलोडीला तिथे ऑफिसमध्ये फोन लावलेला म्हटलं असा असा विषय आहे नंदी आपला एक त्याचा एक्सरे काढायचा आहे पुढल्या दोन्ही पायांचा मग चालते घेऊन या म्हटली ते किती वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत मध्ये चालू असते मग काय विषय नाही म्हटलं. मग आता जेव्हा आपली गाडी येईल मग गाडी आली की त्यात भाजी भरायचा भाज्या इथनं न्यायचा भिलोडीत भाजीची ट्रीटमेंट करायची म्हणजे एक्सरे वगैरे काढायचा मग तिथनं परत भाज्या न्यायचा पालसात कारण त्याच रोटलं येतोय पालसात बाबऱ्या भरायचा भाजीन बाबऱ्या म्हणजे म्हटल्याप्रमाणे भाज्या मांडल्या मला ते 2-3 व्हिडिओत बोललेलो 2-3 व्हिडिओ पूर्वी की भाज्याला गाडीत भरलं की भाज्या काय ना काय घेऊन येतोच संकट. मागल्या वेळेस न्याला सलगरला म्हणजे आरग बेडगला न्याला तिथनं घेऊन आला भाद्रा त्याच्या मागल्या वेळेस गेलेला पुण्याला तवा घेऊन आला भारत म्हणजे भाज्या भारत दोन्ही संकट आले. आता निघाला एक्सरे काढायला भिलोडीत आता घेऊन येणार येताना बाबऱ्याला ते भाज्याचा विषय काय वैशिष्ट्य आहे काय कळणं भाज्याचं म्हणजे काय ना काय घेऊन येतो संकट. चला म्हणजे भाज्याचा एक्सरे पण होतोय आणि बाबरे शेट पण येते ते आपल्याकडे आणि काय तिथं म्हणजे आम्ही तर भाऊचा ह्याला म्हणजे भैयाला पण आला की 1 महिन्यासाठी दादाच मला घेऊन जावा मग शेडाचं काम हिस्तोवर चालतंय म्हटलं काय विषय नाही. आणि काय आपली आता नंदी वैरण वगैरे सोय आहे सगळी त्यामुळं नंदीच्या पण लक्ष राहील. आणि हे बघू शकताय सगळी बाहेर आहेत हे सगळी म्हणजे 2च बाहेर आहेत हे भाद्रा आणि हे शेट रायबा शेट त्याने वैरण टाकायचे भैया मला असू दे बाहेर आता दिवसभर कारण की जर पाऊस आला तर मग आत घ्यायचे हे विषय झालेला आहे. मग म्हटलं गावात तरी टाक मग आता गावात आणायला लागलाय खाली फक्त एवढंच बेकार वाटतं की हो बसणार नाही खाली हो बाबा नाही त्याला आज बाहेरच नाही तालमीला आहे मैदानला आता म्हटलं आधी कामं करून घ्यावी रानातली मग म्हटलं फेर चालू करायचा आलं की सगळ्या चिखलात रोंदाळते. तुम्हाला काय वाटलं दात लावलं मला वाटलं दात लावलं असेल नाही नाही अजून नाही लावत दात तो आत्ता 17 महिने झाला असतील 17-18 त्याला दात लावल्यावरच हे करायचं
ते एखादं आपलं भ्या मोडायसाठी जवळपास मैदान पडलं की आता फेर चालू करायचं. हो ती नेली इथंच आहे पाठवड्यात. साताराची आहे ही. गाडीत बसताना बाबा ही रायबाला लागलेली म्हणून आता आपली पिकअप आली घेते मोरबाचा ढीक मारणार कुठेतरी त्यातनं आपलं. तर ह्यो काय आत गेल्याशिवाय काय बसणार नाही. ह्यो बसत नाही बाहेर अजिबात. या 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 ओके. भाजी भाज्या नव आहे बा. तुझा जोडीदार येणार आहे आज. खास केली यार तुझा भाऊ येणार आहे. भाऊ आज नाही 1-2-3 दिवसांनी. बाबऱ्या बाबऱ्या येणार आहे. बाबऱ्या पोलीसमध्ये पाठवलेला. मग आता ती म्हणते ते 1 महिन्यासाठी घेऊन जावा. शेड पडले नव्हता त्यांचं. मग ह्या दोघांचा आहे 36 आकडा रायबाचा आणि बाबऱ्याचा. मग आता बाबऱ्या शेड यायला लागली ती. काय मग आणि रायबा शेडचा कलर बघा नावानं किती कलर बदलायला लागला. चाटायची लय सोय साहेबाच. आहे मस्ती नुसती मस्ती करते मस्ती. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे पहिल्यापासून म्हणजे मी रायबा जलावल्यापासून रायबाजवळ ह्याचं काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे का. जेवढी माझ्यावर मस्ती करते तेवढी कोणावर मस्ती करत नाही. रायबा शेठ हेड बघ कसं आहे रायबा शेठ.